शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज बघा दुपारच्या जेवणामध्ये मस्त असा तोंडली गाजर पुलाव राईसचा बेत केलेला आहे। खूप साधी सिंपल रेसिपी आहे। चला पटकन सुरुवात करूया। तर बघा इथे कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण 1.5 ते 2 चमचे तेल घेऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बघा 1 चमचाभर जिरा घेतलेले आहे, 3 स्टार फूल घेतलेले आहेत, 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे, 5 ते 6 लवंग घेतलेले आहे, एक उभा चिरून कांदा घेतलेला आहे आणि मिरच्या बघा तिखटानुसार घेतलेल्या आहे। तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार। आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे उभा चिरून। सर्व व्यवस्थित चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आता बघा यामध्ये 2 तेजपत्त्याची पानं पण घेते आहे आणि सर्व चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपण काही भाज्या ॲड करणार आहोत। थोडं मी फ्लावर घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे आणि 7 ते 8 बघा तोंडली होती, तर ती उभी चिरून घेतलेली आहे। ती पण आपण तिन्ही भाज्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायच्या आहे। आता मी हा दुपारच्या जेवणाला बेत केलेला आहे। तुम्ही रात्रीच्या जेवणाला वगैरे पण करू शकता। साधी सिंपल रेसिपी आहे, एकदम पटकन होते आणि खूपच छान लागते हा पुलाव राईस। आता याच्यामध्ये बघा आपण अर्धा चमचा हळद घेते, 1.5 चमचा धना पावडर घेते आणि फक्त रंगासाठी एक काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा। चांगलं परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। तांदूळ बघा मी धुवून 20 मिनिटं असंच ठेवलं होतं, कारण त्याच्याने पुलाव राईस खूप छान होतं, म्हणून धुवून नेहमी तांदूळ ठेवावा। आता तांदूळ पण ह्याच्यामध्ये घेतल्यानंतर सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता मी तांदूळ 2 वाटी घेतलं होतं, तर 2 वाटी तांदळाला बघा मी 3 वाटी पाणी घेते आहे। भात खूप असा सुटसुटीत होतो, मस्त होतं भात एकदम पुलाव राईस। चवीनुसार मीठ घेते आहे। व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आणि त्याला आता झाकण लावून आपण 8 ते 10 मिनिटं ठेवणार आहोत। 8 ते 10 मिनिटानंतर बघा पुलाव राईस किती मस्त असं फुलून आलेला आहे आणि त्याचा सुगंध खूप छान येतो आहे। आपला पुलाव राईस तयार झालेला आहे। तर तुम्ही पण रेसिपी करून बघा आणि लाईक करा।